स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. नांदगाव तालुक्यातील एका तरुणीला फूस लावून शिर्डीत आणत तिच्यावर अत्याचार केल्याच्या धक्कादायक आरोपामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणाच्या तपासासाठी आज पोलिसांनी फिर्यादी तरुणीला शिर्डीत आणत घटनास्थळी फॉरेन्सिक तपास केला. पिंपळवाडी रोडवरील समर्थ लॉजमध्ये संबंधित तपास पोलीस अधिकारी व फॉरेन्सिक पथकानं तपास केला. तपास यंत्रणेच्या माहितीनुसार या प्रकरणातील संशयित आरोपी कौतिक बेंडगे राहणार रिसोड, तालुका नांदगाव यानं स्वतःला पोलीस असल्याचं भासून तसेच उच्च शिक्षित असल्याची बतावणी करत संबंधित तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण केल्याचा आरोप आहे. यानंतर त्याने शिर्डीत तिला आणून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध केल्याची तक्रार दाखल असल्याचं तपासी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय. यातील जी पीडित आहे ही नांदगाव पोलीस स्टेशन हद्दीतली असून मेजर आहे. तिची अशी तक्रार आहे का यातील जो आरोपी आहे संदीप कौतिक बेंडगे राहणार हिसवळ, तालुका नांदगाव याने तिला फूस लावून पोलीस असल्याचे सांगून तसेच मी उच्च शिक्षित आहे असे असल्याचे सांगून तिच्याशी जवळीक निर्माण करून तिला इथं शिर्डी येथे मोटरसायकलवर घेऊन आले आणि तिच्यासोबत इथे बळजबरीने शारीरिक संबंध केले अशा स्वरूपाची तक्रार आहे. नमूद गुन्ह्याच्या तपासाकरता आम्ही आज रोजी शिर्डी येथे घटनास्थळ पंचनामा करण्याकरता आलेलो आहोत. आता तपास चालू आहे, सध्या प्राथमिक स्टेजला आहे, त्यामुळं सध्या तरी आपल्याला काही सांगता येईल. हॉटेलवाल्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलेलं आहे. जे आवश्यक बाबी आहेत त्या पूर्ण दिलेल्या आहेत आम्हाला आणि आम्ही त्या कलेक्ट केलेल्या आहेत. सदरचा गुन्हा हा दिनांक 8/4/2026 रोजी दाखल पोलीस स्टेशन नांदगाव येथे दाखल असून सदर गुन्ह्यात BNS कलम 64(2)(1) M सह 319(2) आणि 351(2)(3) BNS प्रमाणे दाखल आहे. नाही, आरोपी फरार आहे.